लवकरच बरं लागणार आहे. म्हणून तुम्ही प्रार्थना करा देवापाशी की आपल्या कोमलला लवकरात लवकर बरी हो आणि नॉर्मल होऊन जाऊ ती. आणि यावर्षी नाही पूजा केली ती पुढच्या वर्षी नक्की पूजा करणार आहे. आणि तिला म्हणा यावर्षी जाऊ दे, आता पुढच्या वर्षी कर्ज म्हणा माझ्याकडून तरी. तर नमस्कार सगळ्याला. तर बघा आता आम्ही चालू पूजा करायला वटपौर्णिमेची. आज वटपौर्णिमा आहे ना, तर माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना, माझ्या बहिणीला, माझ्या मावश्या काका सगळ्या असून त्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता आम्ही चाललो पूजा करायला. तर तिकडं थोडासा शूट आणला कधी तर आणि मी करू, पण नक्की नाही सांगत जमला तर, कारण की आता मला स्वयंपाकसुद्धा करणं आहे. पुरण टाकायचं अजून टाकलेलं नाही मी ना, पण करते थोडं लवकर आवरणं चालू आहे. आता दुपार झालेली आहे. तर बायका निघल्या आता पूजा करायला. तर मला चला जाऊन या लवकर. आणि सोनूचे पप्पा घरी नाही आहे तरी म्हणलं चला पूजा करून घे लवकर. आणि चला मग पुढं व्हिडिओ दिसेल तुम्हाला. आम्ही पुढे चालू पूजा करायला. आणि कोण कोण आहे ते त्यांच्यासुद्धा तुम्हाला ओळख करून देणारच आहे मी व्हिडिओमध्ये, म्हणून व्हिडिओ पुरं बघा. चला मग देऊ तू हे घेऊन. असं काय आहे आता आली पूजा करून लगेच. काय बाई? साखर, आंबा, केळं, वटीभऱ्या सामान, बांगड्या. लिखून 2 अजून 5 बाय आले. हां लवकर उलट ठेवलं ना तुम्ही बाई, सीधे ठेवलं. भाऊला पाहिजे आपल्या. मी लगेच जाते, लगेच येते भाऊ पूजा करू ना. पूजेला बिले लांब जाणे आता. जा लवकर येतो. हां टाटा बाय. चला भेटू मग. तर आम्ही चाललो आता पूजा करायला. ते आमची शेजारणी आहे, तर यांच्या सगळ्यासोबत आम्ही चाललो. आज मध्येच असणार आहे. 5-6 जणी आहे आमच्या येतात. इतक्या जणांचा उपास धरलेला. तर चला आम्ही चाललो पूजा करायला. चाललो आता आम्ही पूजाला. बघू शकता तुम्ही या सुद्धा आहे सोबत. तर काही बायका पुढे गेल्या, काही आम्ही इकडे ते. चला पूजाला जाऊन. हे आमचं छोटंसं गाव आहे. जे कोणी आमच्या गावात त्यांना माहिती आम्ही कोणत्या मंदिर पुढे चाललो पूजा करायला. खूपच ऊन तापायला आमच्या इकडं. चला कुठे का सांगा आता. लय दूर नाही लागले आम्हाला. या आता यांनाच माहिती आहे कुठे येतं. लय दूर आहे म्हणता. आता पाय सांगा कुठे लय दूर तर. मग तुम्ही पूजेला चालल्या का? यांना माहिती आहे का? आता तुम्हाला माहिती आहे की नाही? मला माहित नाही काही. आता हे आम्ही चला मग. मोबाईल राहिला त्यांचा घरी आणि दारीच ठेवला त्यांनी. याद भुलून गेल्या त्या. तिथे तुम्हाला आवाज असेल थोडंफार. तर चाल तडी गेला ते भेटते तुम्हाला मी आता. थोडा माईकवर करणं पडेल नंतर करून घेईन मी. बघू शकता चालले दोघे जणी पुढे चालले. आम्ही मागासे. चला मग तडी गेल्यावर भेटते. तर अशी पूजा करायला आलेली तुम्ही बघू शकता. आणि खूप बायका होत्या. तिथं व्यस्त आम्हाला बसता सुद्धा येत नव्हतं, कारण खूप गर्दी होती ना. आमच्या शेजारी मारुतीचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला एक वडाचं झाड होतं, पण त्यांनी तडीचे मंदिर बांधलं गेलं तर त्यांनी ते झाड तोडून टाकलं होतं. म्हणून आम्हाला इतक्या लांब येणं पडलं. आम्ही इतक्या लांब येत नाही. आम्ही तिथल्या तिथे पूजा करतो, पण आम्हाला यापासून खूप लांब येणं पडलं. तर अशी काय आम्ही पूजा केली. मग सगळ्या बायका तिथं असणार आहे, आमच्या सगळ्या गावातल्याच आहे. आणि हवा एवढी होती की तुम्हाला काय सांगायचं. हवा होती तर हवेने आम्हाला दिवा सुद्धा लावता येत नव्हता. आम्ही 7 फेरे घ्यायला गेले वडाला आणि फेरे मारायला गेले. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे इथं. सगळ्या जणी आमच्या सोबत आमच्या येतातल्या बघू शकता तुम्ही. बघा त्या बोलायला लागल्या तर मला आवाज येत असणार आहे. तर काय म्हणता नक्की ऐका. फेऱ्यावर लक्ष द्यायचं बाया. हो वायरी फोटो काढू आली बरं. हा संध्याकाळी पाहायचा व्हिडिओ. ज्यांना माहित असेल ते आमची आयडी. तर जरा खाली बसा पोरी, खाली बसा. किती झालं दादाची माय? 4.
5 7 घ्या, 7 घ्या. नाही तर मग घ्या 7 घ्या, 7 घ्या, 7 हात वरती नाही, तुम्ही खाली बसा. हां तुम्ही खाली बसा. हो हा ही 7वी आहे. आज थोडं तर मीच फिरवतो. किती सेकंदाचा घेऊ? चालू ठेवा तुम्ही. ती आली का ते काढ काढील ना. वहिनी यायला बी येऊ देऊ का विचार की राहू देऊ? सगळं येऊ द्या. आयफोन आहे तुमचा पत्र दिसायला आत्या 2-4 दिवसांनी. थोडा आवाज तुम्हाला गणगणित असेल पण थोडं सांभाळून घ्या आता, कारण की सगळ्या बायका येतात म्हणून. काय झालं बाई? या ना. हा भरतो चल भरा ना. आता मोठ्या भरणं चालू आहे आमच्या इकडं. अशा करता आमच्या इकडं पूजा. आता ताई तुम्ही मला सांग की आंबे तर आम्ही केळ्यानं चालली, कारण की आमच्या घरची केळं ना, तर ते म्हणे केळ्यानंच बरोबर होती केळं चालले, कारण की आज उपास आहे आणि बायकांना सगळ्यांनाच उपास आहे म्हणून मग आंबे न आणता केळंच आणले. फक्त पूजेसाठीच आंबा आणला होता. आणि तुम्ही तिकडं ओळखत असाल कोण बशील येतं. का रे भाई ट्युशनला गेला नाही का? ट्युशनला नाही गेला काहून रे? सुट्टी मारली. आता याला कोण तुम्हाला ओळखू शकता नक्की कमेंट करून सांगा हा कोण आहे म्हणून. जे जे आमचे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल कोण आहे म्हणून. तर आता मी सगळ्याची ओटी भरून घेते आणि मग डायरेक्ट तुम्हाला घरी जायच्या भेटते. बघू शकता तुम्ही लिंबाच्या झाडावरती आंबे खाणं चालू आहे. पोरं आहे वरती. कोण आहे काय सांगा. पाहू शकता तुम्ही वर जाऊन बसले. इथून आंबे घेतलेले झाडापासले मस्त आणि इथं जाऊन खाणं चालू आहे. काहून काय सांगा. बघू शकता तुम्ही उतरणं चालू आहे. ओळखता का सांगा नक्की कमेंट करून. हे पाय का चेहरा दिसलेला आहे का? तुम्हाला लवकर यायला काय झालं? तुम्हाला लवकर काहून आला तुम्ही? असं कसं माहित नाही तुम्हाला? चला पोरा नाव सांगा तुमचे कोण कोण तुम्ही. जोरात बोला फक्त. हा वर जाऊन आंबे खात जा. खाली हा खाली उतरून ना खात जा. आंब्या झाडावर बसून आंबे खा. आणि तुम्ही सांगा पण आमच्या आडी या लिंबा झाडाला आंबे लागले आणि पोरं खायला वरचे. हा खा मग. पण आताच आम्ही आलो पूजा करून आलेलो आहे. मी तुम्हाला मी राहतात कसं झालेलं आहे. पण आज पूजा तर करून आले मी, पण मला आपल्या कोमलसाठी खूप वाईट वाटायला लागलं, कारण की मागच्या वर्षी तिने सुद्धा पूजा केली होती. पण तिला यावर्षी पूजा करायला चालत नव्हती आपल्या कोमलले. पण आता काहून तर तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या कोमलला बाळवणार आहे, त्याच्याकरताच तेव्हा ऋतूसुद्धा इथंच आहे. तर आता
पूजासाठी खूप वाईट वाटतं, पण आता काय करता नाही इलाज आहे. तर माझ्याकडून तिला जाऊ दे, आता काही बोलणार नाही मी या गोष्टीवरती, जाऊ दे आता. आणि ते लवकरच बरं लागणार आहे. म्हणून तुम्ही प्रार्थना करा देवापाशी की आपल्या कोमलने लवकरात लवकर बरी हो आणि नॉर्मल होऊन जाऊ ती. आणि यावर्षी नाही पूजा केली ती पुढच्या वर्षी नक्की पूजा करणार आहे. आणि तिला म्हणा यावर्षी जाऊ दे, आता पुढच्या वर्षी करजो म्हणा माझ्याकडून तरी. तुम्ही सगळेजण तिच्या व्हिडिओमध्ये जाऊन कमेंट करा की ताईनं सांगितलं की यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी नक्की पुढच्या वर्षी तू पूजा करजो म्हणून. तर चला मग आता